स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या भंडारा नगर परिषदेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भंडारा शहरामध्ये आरोग्य, पाणी, रस्ते हे निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत। या सर्व मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाते, तर स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी देखील शिवसेनेकडून मैदानात आहेत। मी डोर टू डोर फिरत आहे, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जात आहे, प्रत्येक गल्लीमध्ये जात आहे, प्रत्येक लाईनमध्ये जात आहे। तर समस्या भरपूर आहेत। कोणी म्हणत आहेत आमची नाली सफाई 6 महिन्यापासून नाही झालेली आहे, फवारणी नाही झालेली आहे, घंटागाडीची व्यवस्था नाही आहे, अशा अनेक समस्यांना मला सामोरे जावं लागत आहे। तर मी त्यांना एकच सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये जर मी नगराध्यक्ष झाली तर या सर्व समस्यावर तोडगा काढण्याचा एक निश्चय मी केलेला आहे आणि तो मी काढणारच आहे। कारण आपण भंडारा नगर परिषदेमध्ये पाहत असाल तर ह्या बेसिक गोष्टी आहे। नाली सफाई असो, लाईट असो, फवारणी असो, तेल फवारणी असो, रस्ते असो, नाल्या असो। कारण जेव्हा लोक आपल्याकडे ह्या समस्या घेऊन येतात तर त्या समस्येचं निवारण व्हायलाच पाहिजे आणि मी त्या लोकांना हमी पण देत आहे की येणाऱ्या काळात जर मी नगराध्यक्ष झाली तर प्रथमतः आपली समस्या राहणार आहे भंडारा शहरात आरोग्य।